CM24 लाईव्ह न्यूज पाहण्यासाठी लाईक व सबस्क्राइब करून बेल आयकॉन दाबा। CM24 लाईव्ह न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी। नमस्कार, आपण पाहतात सामान्य जनतेचा आवाज नांदेड CM न्यूज। आज आपण नांदेड येथील शांतिकुंज गीता पाठशाला सराफा बाजार नांदेड या ठिकाणी आहोत आणि या ठिकाणी महाशिवरात्री निमित्त शिवपर्व महोत्सव प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय शांतिकुंज गीता पाठशाला सराफा बाजार नांदेड या ठिकाणी देवादिदेव महादेव यांचा जन्मोत्सव दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मोठ्या उत्साहात आध्यात्मिक दृष्ट्या परमपिता परमात्मा शिव भोलेनाथ यांचा महाशिवरात्री निमित्त शिवजन्मोत्सव साजरा करण्यात आला। यामध्ये शिवध्वजारोहण व परमात्म्याची शिवस्मृती पूजन करण्यात आले। या निमित्त घेतलेला सविस्तर वृत्तांत। या ठिकाणी आपल्यासोबत राधेश्याम मणियार देखील आहेत, जे सीए आहेत, त्यांच्याशी आपण चर्चा करणार। सर, काय सांगणार आपण? आज आम्ही शांतिकुंज गीता पाठशाळा सराफातर्फे शिवजयंतीचा कार्यक्रम अतिउत्साहानं स्वागत केलेला आहे। त्यानिमित्त मी सर्वांना शुभेच्छा देतो। ओम शांती, ओम शांती, ओम शांती। काय सांगणार आपण या आज शिवपर्व? हे महाशिवरात्रीचा पर्व आम्ही दरवर्षी साजरा करत असतो। हे प्रजापिता ब्रह्मकुमारी विश्वविद्यालय हे आपल्या घरापुरतं, या गल्लीपुरतं, या गावापुरतं मर्यादित नसून पूर्व विश्वाचे विश्वविद्यालय टाक बाहेर भक्ती मार्गात रामायण महाभारतामध्ये रामाचं चरित्र सांगतात, श्रीकृष्णाचं चरित्र सांगतात, पण त्यांनी कुठं जाऊन ज्ञान घेतलं किंवा कुठं विद्या प्राप्त केली हे सांगत नाहीत। इथं सांगतात प्रजापति ब्रह्मकुमारी विश्वविद्यालय आत्मा आणि परमात्म्याचं ज्ञान आहे। इस सेंटर पे मैं पहली बार आया हूँ और ये कहना चाहता हूँ कि हमें यहाँ बुलाया गया है शिव जयंती निर्मित। हमें आके बहुत आनंदित हुआ। सभी आने वाले को मैं धन्यवाद देता हूँ। प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरी विश्वविद्यालय जसं जे विद्यालय कॉलेज आहे तसं इथं कोणी जाती धर्माचं भेदभाव नाही। हे शिक्षण आहे, हे कोण्या काय ह्याचं नाही आहे। तर स्वयं परमात्मा इथं धर्तीवर अवतरित होऊन हे आम्हाला सर्व मुलांना शिक्षण देण्याचं कार्य करत आहे। आणि हे देवाचा देव महादेव जे म्हणतात त्याचा प्रत्यक्ष अनुभव इथे येते आणि सर्वांना म्हणजे इथं आल्यानंतर खरं देव कोण आहे आणि त्याचं काय गुणधर्म आहेत हे इथं कळतं आहे। तरी माझी अशी विनंती आहे की आत्ताच्या पिढीला ह्या ज्ञानाची फार आवश्यकता आहे। त्यांनी सर्वात कुठेही हे ज्ञान घेऊन आपलं जीवन सार्थक करावं एवढंच मला सांगायचं आहे। ही संस्था आज जवळपास 1936 पासून पूर्ण विश्वामध्ये चालू आहे आणि जवळपास 140 देशामध्ये आणि 9000पेक्षा जास्त सेवा केंद्राद्वारा आज लाखो लोकांनी याचा अनुभव घेत आहेत। आणि त्या संस्थेमार्फत एकच आहे की आपलं जैसा अन्न वैसा मन, जैसा मन वैसा तन। कारण की आज सगळीकडे काय आहे, आज दुःख अशांती पसरलेली आहे। त्यामुळे ईश्वरानं येऊन आज अशांतीचं नष्ट करून शांती स्थापन करण्याचं ध्येय घेतलेलं आहे आणि ते आज चालू आहे आणि हे चालूच राहणार आहे। जोपर्यंत या सृष्टीचा अंत होणार नाही तोपर्यंत ईश्वराचं हे कार्य चालू राहणार आहे आणि या निमित्तानं विश्व शांतीचं पुरस्कार पण भेटलेले आहेत। ओम शांती। याविषयी या शांतिकुंज पाठशाला जॉईन होणं म्हणजेच मनाला शांती मिळवणं हे मला प्रत्यक्ष अनुभव आला आणि कोणीही जरी मनाला शांती पाहिजेत असली तर ब्रह्मकुमार शांतिकुंज पाठशाला ह्याला जॉईन करा। माझं एवढंच म्हणणं आहे की आम्हाला इथं इतकं चुनलं बाबांनी की लक्ष्मीनारायणचा जोडा आणि लक्ष्मीनारायणचा जोडा आणि आमचे इथले सहयोग देत आहेत ना माताजी आणि भाईजी, तर इतकं सहयोग देतात की आम्हाला इतकं ज्ञान प्राप्त केलं त्यांनी की आता आम्हाला भक्ती मार्गामध्ये कुठलाही संकोच ठुलला नाही त्यांनी। ब्रह्मकुमारी शांतिकुंज नांदेड या ठिकाणी आहोत आणि या ठिकाणी जे काही भाविक आलेले आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत। आजीबाई, काय नाव आपलं? सावित्राबाई। बरं, इथं केव्हापासून येतं आपण? मी 2-3 वर्षे झाली मी यायली। बरं, या ठिकाणचा अनुभव आपल्याला काय वाटतो, काय सांगा? अनुभव म्हणजे इतकं छान वाटतंय की मन शांत राहतंय, चांगलं राहतंय आणि शांतता जीवाला वाटते, छान वाटतंय। 20-25 वर्षाखाली जेव्हा आपली आजी आजोबा राहत गेलेत त्या टाईमला आपण रात्री असेल दिवसा असेल आजी आजोबाच्या अंगावर खेळत, त्यानंतर आजी आजोबा त्यांना गोष्टी सांगत, अनेक मार्गदर्शन करत। परंतु या आजकालच्या मोबाईलच्या युगामध्ये ते राहिलं नाही, आजीचं महत्त्व राहिलं नाही, हे राहिलं नाही। तर तरुण पिढीला काय सांगणार तुम्ही, आजीचं महत्त्व काय होतं? आजीचं महत्त्व असं होतं की देवा करा, चांगलं करा आणि इथं जा, शांती ओम शांती म्हणा असं मी म्हणू। या शरीराचं नाव आहे प्रकाशबाई पुजारी। शांतिकुंज गीता पाठशाळातर्फे हे सराफा एरिया सराफा बाजार नांदेड येथे आज 30 वर्षापासून इथे ज्ञानाची गंगा वाहत आहे। शिव शक्ती सेना ब्राह्मण कुलभूषण परमपिता परमात्मा शिव
यांचे सर्व मुलं या शिवजयंती उत्सवात साजरे करण्यासाठी एकसंघ होऊन या शिवजयंतीचा उत्सव मानवत आहेत. या शिवजयंतीचं महत्त्व असं आहे की बाप आणि मुलं यांचा वाढदिवस साजरा होत आहे. जसं बापाला आपली मुलं प्यारे आहेत तसं मुलांनाही आपला शिव खूप 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 प्यारा आहे. म्हणून या शिवजयंतीच्या वेळी मुलं आणि बाप यांचा एकत्रित वाढदिवस साजरा होत आहे. आणि ह्या वाढदिवसाच्या निमित्त शिवाचं महत्त्व आणि शिवाचा उत्सव, शिवाची महिमा या निमित्त सर्वजण आपला आनंद उत्साहित करत आहेत. आज जो या ठिकाणी ध्वजारोहण करण्यात आलं ते नेमकं काय होतं? म्हणजे आज शिवध्वजारोहण शिवजयंती निमित्त हर ब्रह्माकुमारी सेंटर, मुख्यालय, विदेश सर्व ठिकाणी हा झेंडाचा उत्सव झेंडा उत्सव साजरा किया जाता है. इस झंडे के वक्त सब उस परमात्मा के नीचे अपनी आत्मिक स्थिति में स्थित होकर उस परमात्मा भव्य दिव्य और ऊंची स्थिति में, इसलिए हमें उसको हमेशा ऊंचा रखते हैं. इसलिए शिव ध्वज हमेशा ऊंचा ऐसा ही रहे, हमारे सिर पर रहे और हमारे आत्माओं को हमेशा प्रकाश दे और दिव्य प्रकाश से हम आत्मा को सजाए. ऐसा दिव्य प्रकाश का वो प्रतीक है और वो प्रकाश किरणें हमारे मन बुद्धि पर हमेशा गिरते रहे. इसका प्रतीक बोल के हम शिवध्वजारोहण करते हैं और शिव का झंडा सारे विश्व में लहराते हैं. इसका मुख्य उद्देश्य है कि ईश्वर की सब दृष्टि, शांति, सुख, प्रेम, आनंद, खुशियाँ हर आत्मा को मिले और हर आत्मा तक पहुँचे और हर आत्मा उस परमात्मा के इस दिव्य गुणों से भरी रहे, फूली रहे, भरपूर रहे और आनंदी रहे. प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय, मुख्यालय माउंट आबू राजस्थान, शाखा शांतिकुंज गीता पाठशाला सराफा बाज़ार नांदेड़ की ओर से आज हम बहुत धूमधाम से शिव जयंती मना रहे हैं. साथ साथ में आज देखो महिलाओं का जागतिक दिन भी है. 8 मार्च महिला मुक्ति दिन मनाया जाता है. तो इस विद्यालय में ज़्यादातर करके महिलाएं ज़्यादा कार्यरत है, क्योंकि शिव परमात्मा ने जो कलश दिया हुआ है, ज्ञान का कलश, माताओं के सिर पर दिया हुआ है. तो इस सरापा एरिया में हम 30 साल से ये कार्य बहुत अच्छी तरह से कर रहे हैं और ये कार्य विना मूल्य कार्य चल रहा है. सेवा भाव हम अच्छी तरह से लोगों तक पहुंचाने का कार्य करते हैं. जन जन तक परमात्मा का संदेश पहुंचाना, घर घर में परमात्मा का ज्ञान अवतरित होना, परमात्मा की प्रत्यक्षता होना, ये हमारा कर्तव्य है. और शिव जयंती के पर्व में, शिव जयंती सभी पर्वों में महान पर्व माना जाता है. शिव को भोला भी माना जाता है. आज के दिन देखो सुबह से लेकर के रात सोने तक लोग मंदिरों में जाते हैं, लाइन में खड़े रहते हैं, शिव के ऊपर बेलपत्र चढ़ाते हैं, आक का फूल चढ़ाते हैं, रात का जागरण करते हैं. देखो शिवरात्रि हम मनाते हैं. कोई बच्चा अगर रात को जन्मता है तो उसका बर्थडे मनाया जाता है, लेकिन हम शिव की रात्रि क्यों मनाते हैं? साथ में हम शिव जयंती क्यों मनाते हैं? इसका यथार्थ अर्थ यही है कि शिव जयंती के दिन स्वयं परमात्मा इस धरती पर आकर के अपने विकारों के ऊपर विजय प्राप्त कराता है और अपने अंदर के जो विकार है, अंधकार है, जो कमियां है, जो कमजोरियां है, उसको नष्ट करने का कार्य एक परमात्मा के सिवाय कोई नहीं कर सकता. इसलिए अभी जो चल रहा है ये समय बोनस चल रहा है, अति का अंत चल रहा है. इसलिए कहा जाता है यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवति भारत. तो इस समय में परमात्मा अवतरित होकर के इस धरा पर आए हैं. हमारा यही संदेश है, जन जन में जागो. अब सोने का समय नहीं है. लोग रात को जागरण करते हैं आज के दिन, लेकिन जागना किससे है? अपने कमियों से जागो, कमजोरियों से जागो, भ्रष्टाचार से जागो. अपने अंदर जो भी विकार है उसको त्यागो. हम आक का फूल इतना गंदा होते हुए भी धतूरे का फूल, बेलपत्र उसके ऊपर चढ़ाते हैं, लेकिन मनुष्य इतना चतुर है, अपने अंदर की कमियों को छुपा के रखता है. और उसी दिन हम क्या करते हैं, भंग भी पीते हैं,
नशा भी करते हैं, बहुत सारी ऐसी बातें हैं और बाद में हम ईजी बोल देते हैं कि शू तो भोला है, शू को तो सारा चलता है। अगर भोला बनना ही है तो मैं कहती हूँ अपने अंदर के कमियों को त्याग दो, कमजोरियों को त्याग दो, भ्रष्टाचार को त्याग दो। ये भ्रष्टाचार कमियाँ ही आगे चल के आपको डिप्रेशन में लाने वाली है। इसलिए शू के बारे में हम यही कहना चाहते हैं कि हमारा ये ब्रह्मा कुमारीज का सेंटर जो है ऑल इंडिया में सेंटर है, विनामूल्य सेवा दी जाती है। अपने जीवन को अगर सुधारना है, नर से नारायण अगर बनना है, नारी से श्री लक्ष्मी अगर बनना है, म्हणून म्हटलं जातं मुळात नसतो वाईट माणूस, वाईट असते काम, तुझ्यासाठी आहे मानवा, मानव बनने या श्रीराम। तो आज के दिन हम यही संदेश देना चाहेंगे कि अगर त्यागना है, अगर उपवास करना है तो ये उपवास करो, किसी की कमी नहीं देखेंगे, कमजोरी नहीं देखेंगे, कुकर्म नहीं करेंगे। और अगर त्यागना है तो अपने अंदर की कमियों को त्यागो। और आज के दिन जो मेरे पूरे सहयोगी सेना है यहाँ की, जो परमात्मा की सेना कहा जाता है, शिवसेना कहा जाता है, आज के उपस्थित यहाँ नए मेहमान भी आए हैं, सबने यहाँ सहयोग दिया है। तो उसके लिए सबकी तरफ से, गीता पाठशाला की तरफ से मैं बहुत बहुत उनको धन्यवाद देती हूँ। और शिव जयंती की सबको बधाइयाँ हो, बधाइयाँ हो, बधाइयाँ हो। या ठिकाणी गीता पाठशाला नांदेड या ठिकाणी आज महाशिवरात्रीनिमित्त भोलेनाथ यांची शिवजयंती अतिशय उत्साहात संपन्न होत आहे। शिवजयंती म्हणजे या ठिकाणी शिवाची जयंती साजरी करण्यात आली। या ठिकाणी महाशिवरात्रीनिमित्त या ठिकाणी जमाव जमलेला होता। या ठिकाणी अतिशय उत्साहात सकाळपासून या ठिकाणी ध्वजारोहण असेल, रांगोळी असतील, त्यानंतर सर्व काही या ठिकाणी सुसज्ज करून या ठिकाणी आत्ताच पाहिलात आपण भोलेनाथ शिवशंकर ठिकाणी आरती, त्यानंतर पूजा करून या ठिकाणी हा कार्यक्रम संपन्न झाला। या ठिकाणी CM न्यूजसाठी संजय कुमारजी गायकवाड, धन्यवाद।